पहिला चेंडू, लेट्स स्टार्ट, लेट्स प्लॉन, अंतिम महासंग्राम, पहिला बॉल. आणि या पहिल्या बॉलवरती जबरदस्त फटका. पहिल्याच बॉलवरती गरजतोय छावा, मारतोय 4 धावा. या 4 धावीसोबत सुरुवात करतोय योगेशच्या बॅटमधून हा तुफानी फटका. बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय 4 धावींचा हा तडाखा. ओव्हर नंबर 1 ची सुरुवात आणि सुरुवातीस पाहता पण बॉलिंग मार्क वरती येणारा दुसरा चेंडू सँडी दिवे गोलंदाजी मार्क वरती. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू पाठवायचे. अजून एकदा कॉल येतोय. सेकंड बॉल पाहता आपण इनसाइड आउट, कव्हरच्या दिशेमधून डीप कव्हर, बाउंड्री लाईन क्लिअर करणारा चेंडू. अजून एकदा चौकार येतोय. या 4 धावीसोबत होते बारदा फलकावरती. 8 अंकावरती पाहता आपण सुरुवात. योगेश नायकवाडीचा हा टायगर मैदानात बरसतोय आणि मारतोय 4 धावा. या 4 धावीसोबत होते बारदा फलकावर. येणारा तिसरा बॉल सँडी दिवे बॅक टू बॅक 3 विकेट पटकावल्यास कॅश प्राइज लागली जाते 500 रुपयाचे. सुखदेवजी दिवे गंगापूर यांच्या वतीने अजून एकदा तिसऱ्या चेंडूला देखील चांगल्या फटक्यामध्ये कन्वर्ट करताय. तरी पाहता आपण या बॉलवरती अजून एकदा चौकार आलेला पाहायला मिळेल. 4 धावीसोबत होईल बारदा फलकावरती 12 या अंकावरती टोटल स्कोर जाऊन पोहोचतो 3 बॉलवरती. हॅट्रिक चौकार येत आहे. या चौकारासोबत वाढ होते. येणारा तिसरा बॉल षटकामधील अजून एकदा पाहायला मिळेल. या पट्टीवरती पुढील बॉल. सागराचं पाणी हटणार नाही, सूरजच्या आठवणी मिटणार नाही. हा जन्म काय, हजार जरी जन्म झाले तरी क्रिकेटची आवड आमच्या मनामधून सुटणार नाही. बॉल हवेमध्ये फिल्डर आहेत त्या ठिकाणी झेल टिपला जातोय. बिग विकेट गॉन. विकेट नंबर 1 पहिला फलंदाज तंबूला मागेरी परत योगेश. या बॉलवरती विकेट पडले तर आपल्याला पाहायला मिळेल. पहिला हातरा मैदानाच्या अवधी नायकवाडी संघाला. योगेश भातुकलीच्या खेळात राजा अनिकरांनी अर्ध्यावरती डाव मोडला. अधुरी कहाणी जणू काय लग्नाला 25 वर्ष पुढे झाली आणि सुखी संसाराला कोणाची नजर लागली. पहिला फलंदाज होतोय बाद 12 या अंकावरती नायकवाडी संघाला पहिला हादरा. गुटीराम बॅटिंग मार्गवरती पाहायला मिळेल. एंटर झालेला बॅटिंग मार्ग होती. लेफ्ट हँडर बॅटर बॅटिंग मार्गवरती सज्ज होतोय. 2 चेंडूचा खेळ शिल्लक उरलेला बाकी या ओव्हर मधील पाहायला मिळेल. या पट्टीवरती पाहता पण हा गुटीराम फलंदाज दाखल झालेला. येणाऱ्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक उरलेला. तेव्हा पंखांवरती विश्वास, सगळे भरारी जोकात. बॉलिंग टॅकवरती येणारा पुढील बॉल षटकातील गुटीरामसाठी पाहतो आपण सँडी दिवे. 5 ओव्हरचा सामना आणि या 5 ओव्हर मध्ये पाहता पण ही लढत सुरू झालेली. दरिया तेरी खैर नहीं, बूंदों ने बगावत कर दी, नादाना समझिंग लहरों को, लहरों ने बगावत कर दी, जिड़ चुकी बगावत की जंग, मौत समा परवाने हम, मरने का है खौफ का, ए तलवार तुझे झुकना होगा इस गर्दन ने बगावत कर दी. पुढील बॉल षटकातील या फ्रीजचा सुरेख फटका पाहतो आपण समोर मिड ऑफच्या दिशेमधून. डीप मिड ऑफला फिल्डर आहे त्या ठिकाणी सुनीलच्या हातामध्ये चेंडू जाऊन पोहोचतोय. सिंगल प्राप्त केले जाते. सिंगल सोबत होते बारदा फलकावरती एका धावेने. 13 या अंकावरती धावा. उरलेला 1 चेंडूचा खेळ शिल्लक उरलेला बाकी पाहायला मिळतोय. तर या 1 चेंडू सोबत पाहता आपण बॉलिंग मार्क वरती सँडी दिवे. सुरुवात खेळाची अफाट ऐसा मैदानी तू यशी वेळोवेळी डाव तुझा येताच तुझा विषय आपली खेळी. पुढील बॉल मागे टपला यष्टरक्षक उदयने तुझा डाव या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव. ओव्हर नंबर 1 पहिले षटक होते समाप्त. अंपायरचा कॉल येतोय मैदानाच्या आत पाहतो आपण. पहिले षटक संपलेलं. नायकवाडी संघाची धावसंख्या 13 या अंकावरती 1 विकेटच्या नुकसानीवरती आपल्याला पाहायला मिळेल. 13 धावसंख्या धावफलकावरती लॉस ऑफ 1 विकेट डाऊन. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात करण्यासाठी गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल लगेचच गोलंदाजी मार्कवर. पॉवर प्लेचं दुसरं षटक तुकाराम हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्क होती दाखल झालाय. दीपक सर यायचंय थोडा वेळ फेटा बांधायचा. चला ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये एक पार्टनरशिप लावा लागेल. मेगा सेमीफायनल मध्ये योगेश आताच लवकर आउट झाला होता आणि यावेळेस फाईन लेगच्या दिशेने येतोय. पंचांचा काय इशारा येतोय. फिल्डर पोहोचलाय त्या ठिकाणी. जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त माहोल. नागलवडी वर्सेस नायकवाडी हा महासंग्राम मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला भेटतो. मित्रांनो सामना आवडला असेल, आयोजन आवडलं असेल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कारण का आयोजन समिती अहोरात्र काम करून 12-13 दिवस कष्ट करून ह्या दिवसाची प्रतीक्षेमध्ये असता की आमच्याकडनं काही गलत नको व्हायला. प्रत्येक वेळेस चांगलं करायचा प्रयत्न करता आयोजन समिती. त्यांचं सुद्धा आयोजन कमिटीचं हार्दिक अभिनंदन असेल. आमचे प्रगतिशील रामाभाऊ तेटे हे सुद्धा मॅचचा आनंद घेतात. यावेळेस
बघायचे निर्धाव चेंडू आलाय. फिरून घे. दुसरं षटक प्रगतीवर आहे. 1.3चा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यावेळेस लॉफ केलाय, शॉट फसलाय, लॉंग ऑफला सँडी. एक अष्टपैलू खेळाडू झेल अलगत टिपलाय सँडीने. इथं तिथं यहाँ वहाँ देखू जहाँ. पंचायत सदस्य वाडगाव. दुसऱ्या नंबरचं पारितोषिक दिले श्री विष्णू भाऊ थेटे, राष्ट्रवादी काँग्रेस नाशिक तालुका अध्यक्ष. श्री योगेश भाऊ शिंदे, उपसरपंच महादेवपूर. तिसऱ्या नंबरचं पारितोषिक दिले ते आमचे श्री भगवान भाऊ गबाले, सरपंच जलालपूर. श्री सोनू भाऊ वेणकोळे, युवा नेते. चतुर्थ नंबरचं पारितोषिक दिले श्री विष्णू तात्या महेश जुने, नाशिक जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस. पाचव्या नंबरचं पारितोषिक श्री विलास राजेश सांडखोरे, माजी सरपंच आबाळवाडी. यावेळेस सुंदर चेंडू टाकलाय. पंचांचा इशारा काय येतोय? व्हाईट येतोय, हात खुलतात. 6व्या नंबरचं पारितोषिक दिलंय कैलास भाऊ वेणकोळी, चिंतामणजी दिव्या आपण व्यासपीठावरती. चिंतामणजी दिव्या आपण कुठे आहात? पंचायत व्यासपीठावरती. समिती. 6व्या नंबरचं पारितोषिक दिलंय ते सुनील भाऊ कडाळी, पोलीस पाटील लारची. मैदानात पाहतो आपण चिंतामणजी दिवे आपण कुठे चालू नागलवाडी व्यासपीठावरती या. आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. 19 धावा दापलकावर टोटली स्कोर जाऊन पोहोचते दापलकावर. आणि त्यासोबत पाहतो आपण 2 विकेटचं नुकसानवरती टीम नायकवाडी संघ खेळत आहे. दाद द्या, प्रतिसाद द्या आणि भरभराटीने मानवंदना द्या. स्पर्धेला पाहता आपण अजून एकदा या बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पाठ आणि बोचा संपर्क नाही. मोठ्या निर्धाव चेंडू जमा झालेला पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर यावेळेस 2 होतोय समाप्त. 2 षटकानंतर नायकवाडी संघाची धावसंख्या 19 अंकावरती 2 विकेटच्या नुकसानीवरती. होतोच आम्ही नंबर 1 राहणार. आम्ही नंबर 1 पाहतो आपण. नंबर 1 स्पर्धा नाशिक जिल्ह्यामधील मैत्री संबंध, चर्चा, ओळख, प्रेम संबंध या सर्व गोष्टींचं पुस्तक म्हणजे स्पर्धा पाहतो आपण. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात केली जाते. 19 धावा दापलकावरती सँडी दिवे. पहिला बॉल हवेमध्ये फिल्डर खाली येतो, झेल टिपला जातो. या बॉल सोबत विकेट पडते. अजून एकदा तिसरा झटका लागतो. दिवे यांच्याकडनं जर आता जर षटकार मारला, एक षटकार, तर 201 रुपयाचं नगद पारितोषिक असणार आहे. सुखदेवजी दिवे गंगापूर मासेवाली यांच्या वतीने पाहता आपण 501 रुपयाचं कॅश प्राइस सँडीसाठी येतोय. अजून 2 विकेट पटकावल्यास पहिला विकेट घेतलाय, त्यानंतर पाहता आपण अजून 2 विकेट पटकावल्यास 501 रुपयाचं कॅश प्राइस. मन अगदी मोकळं करायचं, मन अगदी मोकळं करायचं. पाखरून पाखराशी बोलायचं. निसर्गाचे सुर आहेत मित्रांनो. बेधुंद गाणं गायचं. आयुष्य काय, आयुष्यात केवळ काटेरी डंक आहेत. डोळे उघडून पहा, प्रत्येकाला फुल पाखराचे पंख आहेत. समोर चेंडू येतोय, सिंगल घेतली जाते स्टेजच्या दिशेमध्ये. या बॉलला फील्ड करताय, सिंगल प्राप्त केली जाते. एका धावेने होते. 12 फलकावरती 1 अंकाने या बॉलवरती पाहायला मिळेल. अंतिम सामना आहे, अंतिम महासंग्राम. 5 ओव्हरचा सामना. तिसरं षटक सुरू आहे. येणारे पुढील 4 चेंडू अजून शिल्लक बाकी पाहायला मिळत आहे. मैदानात मोठा डाव पाहायला मिळेल या 2 संघामध्ये. तसेच पाहता आपण जिंकण्यासाठी लढाई तर सुरू आहे अस्तित्वाची.
जेव्हा जेव्हा तुमच्या अस्तित्वाची लढाई असते तेव्हा तुमचं सतत ज्ञान ब्रह्मज्ञानाप्रमाणे वापरावं लागतं आणि ते ज्ञान तुम्हाला वापरावं लागेल या मॅच मध्ये. या पट्टीवरती पुढील चेंडू अजून एकदा पाहता आपण कोणटप्प्याचा मारा मागे लॉंग स्टॉपला चेंडू पळतोय, बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू जातोय चौकार. बॅट आणि बॉलचं प्रॉपर टायमिंग करण्याचा प्रयत्न आणि त्यासोबत पाहतो आपण या बॉलवरती जरूर मोठ्या पटक्यासोबत जाण्याचा प्रयत्न ठेवलेला, परंतु पाहिलं तर अजून एकदा प्रयत्न जरूर वाईड येतोय त्या ठिकाणी. वाईड सोबत होते वाढ दाफलकावरती एका धावेने बॉलवरती प्रयत्न तर केला, परंतु पाहिलं तर वाईडच्या दिशेमध्ये नियम क्रमांक 22 क्रिकेट खेळातील महत्वाचा रूल त्या ठिकाणी लागू होत असताना पाहायला मिळेल. येणारा पुढील चेंडू षटकामधील 25 धावा दाफलकावर राऊंड द विकेट गोलंदाजी मार्गमध्ये पुढील बॉल डाऊन द स्टंप ठेवलेला चेंडू बॅट आणि बॉलचा संपर्क नाही मोठाने, तर निर्धाव चेंडू जमवत असताना पाहायला मिळेल. या बॉलवरती कुठल्या प्रकारची धावसंख्या नाही, हुकला तो संपला. वैकत असता जय घोषाचे नारे या कालगतीचे कधीच नको विसरू आले. अचूक चेंडू तो पटकार काळांचा डोंगर बनवावा लागेल धावांचा निरंतर राहील आठवणीतल्या कणाकणाला. जीवन म्हणजे क्रिकेट राजा, जीवन म्हणजे क्रिकेट राजा. अजून एकदा पाहता आपण चेंडू सिंगल घेतली जाते, त्या सिंगल सोबत होती वाढ दाफलकावर. दुःखामध्ये डोळ्यातून धारू नका, संकोचित जगण्याला सार मानू नका. शपथ आहे शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये कधी हार मानू नका. आयुष्याच्या वाटेवर वाट शोधतोय, या खेळाच्या रेशीम बांध्यातून हरलेल्या स्वप्नांना शोधतोय. आजच्या दिवसातील स्वप्न कुणाचं साकार होईल, या स्पर्धेचं टायटल जिंकेल कोण, याच्यावरती हा सामना. ओहो लाजवाब प्रत्युत्तर देतोय सँडी. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन पोहोचतोय, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही मोठ्याने. ओव्हर नंबर 3 होतोय समाप्त. 3 षटकाचा खेळ पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. एक चेंडू बाकी आहे, माफ करा. एक चेंडूचा खेळ शिल्लक उरलेला असताना पाहायला मिळतो मैदानात. जाऊया अंतिम चेंडूकडे. अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक उरलेला 26 धावा दाफलकावर. बॉल हवेमध्ये जातोय, फिल्डर खाली आहे त्या ठिकाणी झेल टिपण्याचा प्रयत्न, पाय पिसळतोय. झेल घेतली जाणार नाही या बॉलवरती, तर पाहतो आपण निर्धाव चेंडू जमा झालेला. ओव्हर नंबर या वेळेला 3 तिसरे षटक होते समाप्त. 3 षटकानंतर 26 धावा दाफलकावरती जाऊन पोहोचलेला पाहायला मिळतात. 3 विकेटच्या नुकसानीवरती नायकवाडी या संघाची धावसंख्या. पाहता आपण ही स्पर्धा पाहायला मिळत आहे. आदरणीय अशोक मामा गोतरणे सावरगाव युवा फाउंडेशन यांच्या वतीने पाहता आपण आकर्षक ट्रॉफीज तसेच मॅन ऑफ द सिरीज आदरणीय चेतन भाऊ गंगोडे यांच्या वतीने सायकल आपल्याला पाहायला मिळते. तसेच पाहता आपण बेस्ट बॅट्समन नितीन भाऊ जाधव यांच्या वतीने बॅट आणि तसेच बेस्ट बॉलर म्हणून मारुती डोनर्स साई मेडिकल यांच्या वतीने पाहता आपण शूज दिले जात आहे. मैदानात पाहता आपण ओव्हर नंबर 4 ची सुरुवात पहिल्या निर्धाव चेंडू जमा झालेला. थँक्यू. श्याम विष्णुपंत तेटे यांनी इकडे मंचावर यायचंय. आदरणीय श्याम विष्णुपंत ढेरे यांचं आगमन झालं असताना पाहायला मिळतं. आपण व्यासपीठावरती या. अजून एकदा सरळ समोर आणि सुरक्षित चेंडू पाहायला मिळेल. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही मोठाने. निर्धाव चेंडू जमा झालेला पाहायला मिळतो. सामना टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. जिंकेल कोण, जगावं की मरावा सभा राहील मैदानाच्या आधी, कारण जिंकण्यासाठी लढाई केली जाते. जगावं या दुनियेच्या उकड्यावरती पत्रावळीचा तुकडावून बेशरम लाचार आनंदाने फेकून द्यावे ध्यास चलक, तर मृत्यूच्या काळाच्या रशात डोहामध्ये बॉल लून चावलेला चेंडू सीमारेषा पलीकडे काढली तलवार आणि बघू शकता रामराज डीजे जबरदस्त योगेश आवाज. भाऊ थेटे उर्फ डेमशा भाऊ यांच्या वतीने कॅश प्राइज इथे लगातार 3 षटकार 500 रुपयाचा. पाहतो आपण डॉट चेंडू जमा झालेला पाहायला मिळतो. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही मोठ्याने. निर्धाव चेंडू जमा झालेला पाहायला मिळेल. येणारे पुढील 2 चेंडू शिल्लक उरलेले बाकी. प्रॉपर टायमिंग नाही या बॉलवरती. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन पोहोचतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क दूरवरती राहील. उथळ पाण्याला खळखळाट पाड, इकडे आड तिकडे वीर असा सामना. टाकदोरी काढ पाणीच्या पट्टीवरती बॉल पुढील. विहिरीत पाणी बघ, पाण्यात विहीर बघ, विहिरीत वेल बघ, वेलाला फुल बघ आणि त्या फुलाचा दळवता सुगंध बघ. एकदा पाहता आपण सिंगल घेतली जाते. त्या सिंगल सोबत होते वार दाफलकावरती दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न
परंतु एका धावीसोबत थांबताय. सिंगल मिळते, सिंगल सोबत वाढ 34 या अंकावरती धावसंख्या जाऊन पोहोचलेली. उरलेला एक चेंडूचा खेळ बाकी शिल्लक उरलेला पाहायला मिळतो मैदानात. 34 धावा धावफलकावर 34 धावीसोबत येणारा अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक या ओव्हरमधील 5 ओव्हरचा सामना. असं वाटतंय मैदानाच्या 50 धावा बनतील आणि त्या 50 धावींवरती झुंज चांगली होईल या दोन संघामध्ये. मोराच्या पिसाऱ्यावरचा डोळा कधी मोर पाहू शकत नाही, गाळातला बेडू कधी फुलाचा सुगंध घेऊ शकत नाही, वाघ मेला तरी गवत खाऊ शकत नाही, कारण क्रिकेटचा खेळ आम्ही 7 जन्मात सोडू शकत नाही. पाहता आपण या बॉलला अजून एकदा बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. थँक्यू. सन्मान्य रंगनाथ दिवे यांनी मंचावर यायचे. सन्मान्य रंगनाथजी दिवे यांनी मंचावर यायचे. मुख्य व्यासपीठ 4 ओव्हर नंतर 34 धावा धावफलकावरती जाऊन पोहोचलेला पाहायला मिळते. 34 धावीसोबत 3 विकेटच्या नुकसानीवरती पाहता आपण धावसंख्या थांबलेली. सोबत पाहिले तर मैदानाच्या उरलेल्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक उरलेला बाकी असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅकवरती अंतिम ओव्हरला सुरुवात करण्यासाठी पाहता आपण गोलंदाज दाखल होत आहे अभिष्ट सचिन. या ठिकाणी प्रेक्षक वर्ग जमा झाला, त्यांची गर्दी लाभली. ताडगाव, वाडगाव, लाडची, नाईकवाडी, गिरणारे, धोंडेगाव, पंचकृषीतील दुगाव, नागलवाडी या सर्व प्रेक्षक राजांचं आयोजन समितीच्या वतीनं तुम्ही जी गर्दी केली त्याच्याबद्दल तुम्हाला मानाचा भगवा सलाम. मंत पकडदास आदरणीय महाराज संतोषजी दिवे यांच्या वतीने 3 लगातार चेंडू डॉट टाकले तर 500 रुपयाचे कॅश प्राइज येत आहे. आदरणीय संतोषजी दिवे साहेब यांच्या वतीने पाहता आपण कॅश प्राइज लागतंय. पहिला चेंडू यावेळी ऑन साईडला खेळून काढले जाते. चेंडू पळतो त्या ठिकाणी वायडिश लॉंगॉनच्या रिझर्व मध्ये तर सिंगल प्राप्त होते. सिंगल सोबत वाढ होईल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पंचांकडे दाद मागताय. पंच तटस्थ आहेत आणि त्यासोबत पाहता आपण या बॉलवरती कुठल्या प्रकारची धावसंख्या नाही. प्रेक्षक राजा जेव्हा जमा होतो, ज्यावेळेस गर्दी दिसते, त्यावेळेस जे फिल्डर मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करते, आपल्या गावासाठी धडपड करता, ज्यावेळेस ती गावाची गर्दी बघतात त्याच्यामुळेच त्यांना एक होप्स भेटतो, एक आनंद वाटतो आणि ते एकदम मधुर षटकार चौकार आतिषबाजी करतात. म्हणून तुमचं सुद्धा प्रेक्षक राजाचं स्वागत असेल. हवे चेंडू शॉट पासलाय विकेटच्या पाठीमागे. अतिशय उत्कृष्ट झेल. ते कैलास भाऊ बेंडकोळी माजी सभापती पंचायत समिती यावेळेस निर्धाव चेंडू टाकण्यात आला. 7व्या नंबरचं पारितोषिक दिले ते आमचे श्री सुनील भाऊ कडाळी पोलीस पाटील कडाळे कडाळी पोलीस पाटील लाडची आणि 8व्या नंबरचं पारितोषिक दिले श्री देवराम भाऊ कुटेकर युवा नेते यांचं आयोजन कमिटीच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळेस लॉफ केला, एक्स्ट्रा फाईन लेगला जातोय चेंडू, फील्ड करतोय तो. बघायचं दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, धाव बदलण्याची संधी होती पण विकेट किपरच्या हातात चेंडू थांबला नाही. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपले सर दीपक सर. 37 धावा धावफलकावरती पाहता आपण येणारे 3 चेंडूचा खेळ शिल्लक उरलेला बाकी असताना पाहायला मिळतोय. तर 37 या अंकावरती धावसंख्या थांबलेली. 4थ्या नंतर पाहतो आपण 5व्या षटकाचा खेळ. मुक्सर प्रेक्षक राजांना विनंती असेल, जोरदार जल्लोष करायचा आहे तुमच्या ज्या ज्या टीमला तुम्ही सपोर्ट करत असाल तर. मुंगसरे गावातील सरपंच साहेब पाहता आपण भाऊसाहेब महेशधुनी यांचं आगमन झालं असताना आपल्याला पाहायला मिळतं. आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. अजून एकदा पाहता आपण चेंडू सीमारेषा पलीकडे बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू 4 धावेसाठी जातोय. पाहतो आपण माझी एक चेंडू बाकी आहेत या षटकातला. एक चेंडू सचिन उर्फ केनी. बघायचं या चेंडूवर काय येतंय. अहो लॉफ केलाय, फाईन लेगच्या वरतून येतोय. बघायचं पंचांचा काय इशारा येतोय. चौकार.
धावा धावफलकावरती 46 धावेचे ठेवलेले टार्गेट पाहायला मिळाले टीम नागलवाडी या संघासमोर. डीजीला सुमधुर संगीत वाजतय, करीतो वंदना कुलदैवताला सर्जा संभाजीराजाला शिव छत्रपती संभाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजराच्या दिवसामध्ये पाहता आपण शिव छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान दिवस आणि सर्वांनाच शिव छत्रपती संभाजी महाराजांचं शौर्य आठवतं आणि तो आदर्श आमच्या डोळ्यासमोर उभा राहतो आणि अंगाला काटा येतो. असं पाहता आपण आदर्श छावा पिक्चर नेहमीच तुम्ही बघा मित्रांनो, अप्रतिम पिक्चर आहे आणि त्या पिक्चर मध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आपल्याला पाहायला मिळेल. सचिन संपत तेटे आपण व्यासपीठावरती आपण उपस्थित आहात, मंचावरती यायचं आपण आपलं स्वागत आहे. तर व्यासपीठावरती आपण 46 धावींचं टार्गेट. आपले जे नागरिक आहे, प्रेक्षक वर्ग आहे, हे जे टुर्नामेंट भरवतात, तुम्ही सुद्धा तुमच्या गावांमध्ये अशा टुर्नामेंट भरू शकता. कारण टेनिस हा क्रिकेट अतिशय पुढे गेलाय. आताच मध्यंतरी ISPL चषक झालं. कारण अंबाला हा टेनिस क्रिकेटपट्टू येतात, त्याला 17 लाखाला तब्बल विकत घेतलं होतं. हा एक गरीब घरचा मुलगा होता. तुम्हाला पण विनंती असेल, तुमच्या गावामध्ये तुम्ही एक चांगलं ग्राउंड तयार करा. कारण का वाईट वळणाला लागण्यापेक्षा क्रिकेटच्या मैदानामध्ये त्याने हाणामारी केली तर खरंच तुमच्या जीवनाचा सण होईल. ही विनंती असेल सर्व दर्शक राजाला. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. माजी जिल्हा परिषद सभापती पाहता आपण दिलीप शंकरराव तेटे यांचं आगमन झालं असताना आपल्याला पाहायला मिळतं. आपण व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं, व्यासपीठावरती उपस्थित आहेत. विष्णुदात्या महेश धोनी यांचं देखील आगमन होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. आपलं हार्दिक सरचं स्वागत मैदानाच्या आतमध्ये. छाती केसरीची दृष्टी गरुडाची चाल हरणाची ऐसा राजा जीव लावितो जीवा लावितो ऐसा राजा शिव छत्रपती संभाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा डावाला सुरुवात. नागलवडीची ही सलामी जोडी आता आपण व्यासपीठावरती मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. सह्याद्रीच्या कुशीतून हिरा चमकला, भगवा टिळा चंदन चेंडू हाती घेतली तलवार, शत्रूंवरती गरजला असा महाराष्ट्रात माझा शिव छत्रपती शिवाजी राजा होऊन गेला. शिकावे कसे वा वागावे कसे जगावे कसे, विजय सारखी तलवार चालून गेला, निधड्या छातीने अख्खा हिंदुस्थान हालून गेला, स्वर्गात जाऊन ज्याला देवांनी असा झुकून मुजरा केला असा माझा शिव छत्रपती शिवाजी राजा होऊन गेला. विष्णुपंत तात्या महेश धोनी यांचं आगमन होत असताना आपल्याला पाहायला मिळते व्यासपीठावरती. नाही पाहिले सोननानं पाहिली माणसं घडलेली, या मातीतून उगून मेघांपर्यंत पोहोचलेली, त्यातीलच एक नाव पाहत आपण विष्णुपंत तात्या महेश धोनी यांचं आगमन होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. 4थ्या नंबरचं पारितोषिक दिलंय त्या आदरणीय प्रवीण भाऊ बेंडकोळी यांचं देखील आगमन झालं असताना आपल्याला पाहायला मिळतं. व्यासपीठावरती आपण व्यासपीठावरती विनंती आहे की आपण व्यासपीठावरती माचला आरंभ होतोय. सलामी जोडी दाखल नागलवाडीचा टायगर सँडी आणि साथ देतोय पाहत आपण नागलवाडीचा हिरा. पाहत आपण सुनील हा फलंदाज दाखल झालेला. योगेश डायकवाडी संघाच्या वतीने किल्ला लढवतोय मैदानाच्या ते पहिले षटक घेऊन येतोय गोलंदाजी मार्क होती. सामना स्टार्ट होतोय. अरे सर जहां झुक जाए मंदिर होता है, नदी जहां समा जाए वो समंदर होता है, जीवन के कर्मभूमि पर जंग तो बेमिसाल है लेकिन हर जंग जीतने वाला सिकंदर होता है, सिकंदर होता है. जो जीता वो सिकंदर, जो हारा वो घर के अंदर. आज की शाम किसके नाम, काउंटडाउन स्टार्ट, उलटी गिनती शुरू. पहिला बॉल पाठ आणि बोच संपर्क नाहीये मोठ्याने पाहता आपण चेंडू वाईट जातोय. तर पहिला चेंडू पाहतो आपण वाईटच्या दिशेमध्ये गेलेला, त्यासोबत होते वाढ फलकावरती एका धावेने बॉलिंग टाकवत येणारा पुढील बॉल षटकामधील राऊंड द विकेटचा मारा. सँडी ऑन साइडला बरसतोय, हवेमध्ये चेंडू जातोय, फिल्डर नाही त्या ठिकाणी, तर हा बॉल सीमा रेषा पलीकडे जातोय बॉर्डर लाईनच्या बाहेर. 4 धावे. बैठक शॉट, घुटना टेक शॉट, स्क्वेअर लेग बाउंड्रीला क्लिअर करतोय. पहिला चौकारा सँडीच्या बॅटमधनं. लाजवाब बॅटिंग. ही जोडी जोपर्यंत मैदानात आहे, नागलवाडी गावाला विश्वास असेल की ही जोडी महंत फकरदास महाराजची ट्रॉफी, या स्पर्धेची ट्रॉफी घेऊन येईल. स्विच हिट केला, येतोय दणदणीत. या स्पर्धेचा मेगा फायनल मैदानाच्या आतमध्ये वाघासिंहाची झडप आणि ती वाघासिंहाच्या झडपीमध्ये बाजी मारतोय तो एकटा सँडी.
त्याच्या जोडीला आहे सुनील नॉन स्ट्राईक एंडला. अतिशय धुवाधार बॅट्समन ही सलामी जोडी. या पूर्ण स्पर्धेमध्ये त्यांनी आपलं कौशल्य दाखवलंय. परत एकदा सँडी योगेश, अहो स्विच हिट, परत एकदा 1 बाउन्स 2 बाउन्स चौकार. काय जबरदस्त प्रहार चालू आहे आकड्यावर. परत एकदा योगेश बॉलिंग मार्चवर. योगेशला काहीतरी करामत करावं लागेल दादा. आता तुझ्याकडे जादूची बाटली नाहीये जो लक्षाकडे होती. करामत करावं लागेल तरच हा सामन्यामध्ये तुम्ही जिवंत राहाल. मेगा फायनल मैदानाच्या आतमध्ये समोर धडाकेबाज बॅट्समन सँडी दिवे, त्याच्या साथीला सुनील. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये दीपक सरांकडे. 15 धावा दाखल होती. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. येणारी पुढील पाहतो आपण 2 चेंडूचा खेळ शिल्लक उरलेला बाकी असताना प्रॉपर टायमिंग सोबत मागील बॉलवरती षटकार पाहिला आणि त्यानंतर मैदानात पाहतो आपण हा सामना रंगलेला. इतिहास बोलतो रणमर्दानी जातीचा वीर शिवबा जन्मला वाघ मराठी जातीचा. अजून एकदा पाहतो आपण त्या ठिकाणी छावा गरजण्याच्या प्रयत्नात बॅट आणि बॉलचा संपर्क चेंडूवरती एकदा तर पूर्ण लॉंग लेगच्या दिशेमध्ये चेंडू जाऊन पोहोचतोय. त्यासोबत दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. 2 धावा येतात या बॉलवर. उरलेला 1 चेंडूचा खेळ शिल्लक बाकी असताना पाहायला मिळेल. जो जीता वो सिकंदर, जो हारा वो घर के अंदर. आज की शाम किसके नाम होगी. चेंडू किती झालेत या षटकातला लाचा चेंडू असेल योगेशच्या. सँडी ऑन द फायर. खतरनाक अवतार, रुद्र अवतार अपनावलाय सँडीने पूर्ण या स्पर्धेमध्ये. त्याच्या एकट्याच्या दमावर त्यांनी भरपूर स्पर्धा गाजवल्यात. सँडे, हो यावेळेस निर्धाव चेंडू, चांगल्या टप्प्यावर चेंडू टाकला होता. वरती धावसंख्या जाऊन पोहोचली ती 17 धावेंवरती धावसंख्या पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला. दिलीप दादा थेटे यांचं आगमन होते. आपलं हार्दिक स्वागत. त्यांच्यासोबत पाहतो आपण ओम ग्रुपचे अध्यक्ष ओमकारजी थेटे यांचं देखील आगमन झाले असताना आपलं देखील हार्दिक सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. योगीजी थेटे यांचं देखील हार्दिक सहर्ष स्वागत. उपस्थित मान्यवर आपल्याला पाहायला मिळतं. व्यासपीठावरती उपस्थित आहे. कॅमेरामॅन कॅमेरा सर्वत्र फिरवा. पाहत आपण लोट असे गर्दी मैदानाच्या आतमध्ये. पाच मैदानाच्या आतमध्ये घुमतोय क्रिकेटचा आणि यासोबत जिंकण्यासाठी पाहतो आपण लढा. 46 धावांचे टार्गेट 17 धावा दापलकावर जाऊन पोहोचलेला पाहायला मिळत आहे. या आयोजन समितीने अतिशय चांगलं काम बघितले. त्या आयोजन समितीत काम बघितल्याबद्दल विकी बाबा थेटे, निलेश भाऊ कसबे, राहुल उर्फ पप्पू थेटे, संजय बाबा थेटे, किरण भाऊ थेटे, सुनील होडे, योगेश भाऊ लबडे, कालिदास उर्फ केटी थेटे, राहुल थेटे, रमेश थेटे, बापू पगार, रिव्ह्यू केलाय तिसऱ्या गुळवे पंचाकडे. सर. व्हाईट बॉल चेक करण्यासाठी रिव्ह्यू केलेला पाहायला मिळतोय. तर काही क्षणात डिसिजन येईल तिसऱ्या पंचांच्या वतीने. रिव्ह्यू चेक करता आणि त्यासोबत पाहता आपण हा चेंडू पुन्हा एकदा चेक केला जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल चेक केला जात असताना पाहायला मिळतोय. फेअर डिलिव्हरी व्हाईट बॉल नसेल आणि या बॉलला पुन्हा एकदा पाहता आपण शून्यामध्ये कन्वर्ट करत असताना मैदानाच्या आधीच्या पट्टीवरती पडलं जाणारा पुढील बॉल षटकामधील आपल्याला पाहायला मिळेल. पुढील बॉल षटकामधील घेऊन येत असताना अजून एकदा आपल्याला पाहायला मिळते. ओहो लाजवाब फटका. चेंडू सीमारेषा पलीकडे बॉलला भिरकावून दिलाय. ठाण्या बागाची दहाड. थँक्यू डीजे. याच मैदानावर पुढं स्पर्धा लागणार आहे. लॉंग ऑफच्या वरतून येतो अजून दमदार षटकार. एक भव्य दिव्य असं आयोजन होणार आहे. स्पर्धा होणार आहेत. जय मल्हार युट्यूब लाईव्ह असणार ती. याची नोंद घ्यायची सर्व क्रिकेट प्रेमींनी, क्रिकेट खेळाडूंनी. 27 तारीख यावेळेस पुल अजून एकदा 1 बाउन्स चौकार. हॅलो 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 हॅलो. लॉफ केला डीप मिड विकेटच्या दिशेने. 1 बाउन्स चौकार येतो गणेशच्या बॅट मधनं. परत जिंकण्यासाठी मात्र 12 धावा पाहिजे आहेत आणि या 12 धावीसोबत पाहता आपण पुढील चेंडू. 2 षटकारासाठी कॅश प्राइज येत पाहता आपण व्यासपीठावरती उपस्थित आदरणीय सुखदेवजी दिवे यांच्या वतीने कॅश प्राइज 501 रुपयाचे. अजून एकदा पाहता आपण या बॉलला चांगल्या पद्धतीने खेळून काढले. फिल्डर पोहोचू शकेल आणि सोबत या बॉलला जरूर पकडेल. 2 धावा येत आहे. 2 धावीसोबत होते वाढ दाफलकावरती 2 अंकांनी.
माननीय श्री सुरुजी पेंडकुळ यांचं देखील आगमन झालं असताना आपलं देखील हार्दिक सहर्ष स्वागत. एक षटकारासाठी कॅश प्राइज येते सुखदेवजी दिवे यांच्या वतीने. कॅश प्राइज येते. लाईट बंद करायची मित्रांनो. हो लॉफ केला फिल्डर असेल आणि झेल टिपला. मॅन या स्पर्धेतला सर्वात चांगला कॅच प्लेअरने तो कॅच पकडलाय. चला राम थेटे यांच्याकडनं 101 रुपयाचा त्या छोट्याशा प्लेअरला ही ओव्हरच्या बाजूला पळताना कॅच पकडली म्हणून त्यांना 101 रुपयाचं नगद पारितोषिक आहे. 18 बॉल मध्ये पाहिजे 11 धावा जिंकण्यासाठी नागलवाडी संघाला मैदानाच्या मध्ये पाहता आपण मित्रांनो. जोरदार पाहता आपण मैदानातील स्पर्धा. कॅमेरामॅन कॅमेरा फिरवा सर्वत्र. स्पर्धा आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूया. स्पर्धेसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्यात मित्रांनो. स्वागत या स्पर्धेचं. मंत फकरदास महाराज या स्पर्धेचा भावड्यांना थेटे यांचं आगमन झालं सर आपल्याला पाहायला आपण मैदानाच्या आतमध्ये बघू शकतो. भाऊराज संतोषी थेटे यांचं आगमन झालं. आपलं स्वागत. गर्दी प्रत्येक ठिकाणीची गर्दी दाखवायची आहे. सँडी योगेश पहिला खेळाडू सुखदेवजी दिवे 400 रुपयाचे कॅश प्राइज. लॉंग ऑन खाली क्षेत्र एक षटकार. क्या बात आहे. लाजवाब फटकेबाजी होते सँडीच्या बॅट मध्ये. अजून एक 5 धावा लागतायत सँडी. चला सँडीने जर ह्या चेंडूवर 6 लावला सुखदेव दिवे यांच्याकडनं 201 रुपयाचं पारितोषिक होतं. सरळ बॅटने खेळायचंय. पारितोषिक कितीही छोटं जरी असलं त्याला ते पारितोषिक असतं. 5 धावा लागणार आहेत. सँडी ऑन स्ट्राईक ऑन फायर. ही वेळ जवळ येते. मैदानाच्या अर्धे 2025चा चॅम्पियन सोन्यासाठी मैदानाचे नागलवाडी संघ मात्र 5 पावलं दूरवरती आहे. आणि बघायचं अजूनही वेळ असेल. अजून संपलेला नाही मैदानाच्या रगलेला हा डाव मैदानाच्या अवधे. जो जीता वो सिकंदर, जो हारा वो घर के अंदर जंगल में मंगल सामना पाहता आपण जिंकण्यासाठी लढाई मात्र 4 धाव्यांची शिल्लक उरलेली. कॅश प्राइज येते आणि त्यासोबत सुखदेवजी दिवे यांच्या वतीने 200 रुपयाचे कॅश प्राइज. षटकार मारल्यास त्या बॉलवर षटकार मारला तर सुखदेव दिवे यांच्याकडे 201 रुपयाचं नगद पारितोषिक आहे मित्रांनो. या चेंडूवर विनिंग शॉट मेगा फायनल. अजूनही थोडासा वेळ असेल. थोडीशी शांती धरा. अजूनही आतुरता. मैदानात पाहतो आपण जाण्याची टीम नागलवाडी टीम तर तयार आहे इकडे. काही क्षणात पाहतो आपण मॅच संपेल मात्र 4 धावा दूरवरती असणारा टीम नागलवाडी संघ चॅम्पियन्स होण्यासाठी. या पट्टीवरती बॉल पुढील जोरदार सामना जिंकण्यासाठी मात्र 4 धावा दूरवरती असणारा बॉल हवेमध्ये जातोय. दरम्यानच्या दिशेने एक सुरेख झेल टिपला. अजूनही थोडा वेळ असेल. अजूनही वेळ लागेल. पैलवानला पाडतो खाली. 4 धावा लागतात. 4 धावा पाहिजे जिंकण्यासाठी मैदानात चॅम्पियन्स होण्यासाठी पाहता आपण टीम नागलवाडी. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, विश्वासाच्या प्रमाणावर आणि सर्व जनतेच्या मनावरती मात्र 4 धावा दूरवरती असणारा पाहता आपण जिंकण्यासाठी. येणारा पुढील चेंडू षटक्यामधील या पट्टीवरती पडते पुन्हा इथे गुलंदाजी मार्कवरती. फैसला जब यो मंजूर होना चाहिए. इश्क जंग भरपूर होनी चाहिए. कट चुके सारी उम्र पत्थर तोड़ने में लेकिन इन हाथों में अब कोई नूर होना चाहिए. हवे चेंडू तडमॅन. अजून एकदा थांबावं लागेल टीम नागलवाडी संघाला. कारण ग्रामीण पट्ट्यामध्ये त्यांचं खूप मोठं नाव आहे. त्यांच्या टीमला चांगल्या टीम बघितलं तर घाबरता का दादा नको आम्ही एंट्री नाही घेत. तिकडे नागलवाडी संघ आहे आम्ही माघारी घेतो. अजून थोडासा वेळ असेल. या मंत फकरदास महाराज या स्पर्धेची ट्रॉफी. तसाच योगेशनी सुद्धा कमबॅक करले नागलवाडीचा. हा नागलवाडीला फर्स्ट प्राइज, नांदुर्डीला फर्स्ट प्राइज मारलंय योगेश नायकवाडी.
हा सुद्धा संघ फॉर्म मध्ये आलाय. हा पुल केलाय, शॉट फसलाय, बघा फिल्डर फिल्डर खाली क्षेत्रात चेंडू जाऊन पडलाय. 2 धावा पूर्ण करतील चांडे. 2 धावा येतील, मात्र 2 पावलं दूरवरती असताना मैदानाच्या अवधी स्वप्न नाही, रात्र बदलते दिवा नाही, वाद बदलते, मनात नेहमी जिंकण्याचा भाव ठेवलाय आणि 2 पावलं मात्र दूरवरती असताना टीम नागलवाडी संघ चॅम्पियन्स 2025 चे होण्यासाठी मैदानात. पट्टीवरती बॉल पुढील. सँडी हा विनिंग शॉट मारण्यामध्ये सज्ज. ओहो, परत थोडं थांबावं लागेल मित्रांनो, अजूनही थांबावं लागेल, राहत नाही अजूनही पाहता पण मैदानाच्या अवधी नागलवाडी संघाला. महंत फकरदास महाराज 2025 च्या स्पर्धेचा मेगा फायनल मैदानाच्या आतमध्ये काही क्षणात आपल्याला एक चॅम्पियन्स भेटणार आहेत. ती चॅम्पियन्स ठरणार आहेत ती नागलवाडी. मात्र 2 पावलं दूरवरती मैदानाच्या आतमध्ये असताना पाहायला मिळते पट्टीवरती पुढील चेंडू. एक शॉट दूर, विनिंग शॉट. ओहो, अजूनही वेळ धावबाजाने संधी, डायरेक्ट हिट केला आणि त्या ठिकाणी अजूनही थांबावं लागेल. 2 पावलं जल्लोष झालाय पण आता वेळ हातात. आपल्या जागेवर उभा राहिलाय हा सामना बघण्यासाठी, हा आनंद बघण्यासाठी. महंत फकरदास महाराज या स्पर्धेत 2025 ची स्पर्धा मानाची स्पर्धा मानली जाते ही गिरणारा पंचकृषी मध्ये. 2 धावा लागणार आहे, 2 पाऊल दूर. चला लवकर. प्रेक्षक वर्ग आपल्या जागेवरती उभे होता. पट्टीवरती पुढील चेंडू अजून एकदा पाहायला मिळतो. थोडासा वेळ, थांबा आताच शॉट मारलं पळा. वाटतंय मैदानाच्या मध्ये सर्व प्रेक्षक वर्ग मध्ये जाण्यासाठी होता. तुम्हाला सगळ्यांना सहमती असेल, तुम्ही तुमच्या चाहत्यांना भेटू शकता, तुमच्या खेळाडूंना, प्रेमींना, तुमचा आवडता खेळाडू त्याला तुम्ही भेटू शकता, जाऊ शकता मैदानाच्या आतमध्ये. पण विनिंग शॉट झाल्यानंतरच जायचंय. अजूनही 2 पावलं दूरवरती पाहता आपण मैदानात सामना जिंकला जात असताना नागलवाडी संघ महाराज 2025 चेंडू सीमारेषा पलीकडे जातो आणि सामना जिंकला जातोय. 2025 चे चॅम्पियन